स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण मुलांच्या आवडीचे किंवा मुलांना मधल्या आदल्या वेळेस खाण्यासाठी झटपट चविष्ट असे पोहा नमकीन दाखवणार आहोत। पोहे घेतलेले आहे, स्वच्छ निवडून आणि चाळून घेतलेले आहे। तिकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे पोहे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला हे एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत। आपले पोहे चांगले तळून झाले की याच पद्धतीने मी सर्व पोहे तळून घेणार आहे। हे आपले तळून झालेले आहेत। हे याचं तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि मग एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे आपले सर्व पोहे तळून घेतलेले आहेत। आता इकडे साईडला एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण बेसन पीठ घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार बेसन पीठ घ्या। इथे मी 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। 1 चमचा भरून तिखट घेतलेला आहे, 1 ते वरती थोडंसं घेतलेलं आहे। मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी थोडासा चिमूटभर इथं खायचा सोडा घेतलेला आहे, तो देखील आपण इथे घालून घेणार आहोत आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे सुरुवातीला अगोदर। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स झालेला आहे। आता यामध्ये आपण हे गरम तेल आहे, आपण पोहे तळून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे। साधारणतः 3 चमचे मी इथे छोटे चमचे आहेत ते 3 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालून याचा घट्टसर असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे आपण घट्टसर असा गोळा बनवून घेऊयात, खूप जास्त पाणी घालायचं नाही। इथे आपले पीठ या पद्धतीने मी भिजवून घेतलेलं आहे। आता इकडे मी साचा देखील घेतलेला आहे आणि त्याला मी अशी शेवीची प्लेट बसवून घेतलेली आहे। तेल देखील आतून लावलेलं आहे। आता यातीलच आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं करून आपल्याला हा गोळा यामध्ये साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। जेवढं पीठ बसेल तेवढं तुम्ही यामध्ये घालून घ्या। हे या पद्धतीने आपण साचा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आता या पद्धतीने आपण याच तेलामध्ये शेव काढून घेणार आहोत। झटपट होते, मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच असं काही ना काही नमकीन बनवून ठेवायचं। आता हे आपण व्यवस्थित तळून घेऊया। हे व्यवस्थित पलटी करून दुसऱ्या साईडने देखील आपण तळून तेल निथळून काढून घेऊयात। इथे आपली शेव देखील छान अशी तळून झालेली आहे आणि इकडे पोहे देखील तळून झालेले आहे। आता इकडे याच तेलामध्ये आपण थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत, ते देखील आपण व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अगदी 2 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि 1 चमचाभर आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे। आता आपल्याला मीठ आणखीन थोडं घेणार आहे। हे मिक्सरवरती आपल्याला छान असं याचं बारीक वाटून घेऊयात। इथे आपण त्यातीलच थोडासा चिवडा इकडे साईडला काढून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला ही शेव बारीक अशी कुस्करून घालायची आहे यामध्ये। आता यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल। आता आपण हे मीठ आणि पिठी साखर वाटून घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार घालून घ्या। इथे मी 1 मोठा चमचा भरून घेतलेली आहे, ती आपण घालून घेऊयात। हे 10 रुपयाच्या पॅकेटमध्ये भेटणारे गोडसर असे आपले नमकीन बनवून तयार झालेले आहे। आता इकडे आपण त्यातीलच थोडेसे पोहे मी वेगळ्या बाउलमध्ये देखील काढून घेतलेले होते। आता त्यामध्ये आपण हे चटपटीत आणि तिखट बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी लाल तिखट घेतलेले आहे, हळद थोडी घेतलेली आहे, धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण यामध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे। सोबतच अगदी थोडंसं यामध्ये मी हे देखील घालून घेणार आहे, साखर आणि मिठाचं अगदी थोडंसं घालणार आहे। मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे अगोदर। सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। त्यामध्ये आता आपण ही शेव अशी कुस्करून घालायची आहे। कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही शेव यामध्ये घालून घ्या। व्यवस्थित अशी आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित सर्व असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपले तिखट नमकीन देखील बनवून तयार झालेले आहे। हे या दोन्ही प्रकारच्या नमकीनची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।